संध्याकाळी 8 वाजले ना, सगळ्यात अगोदर तर मी पूजा करून घेते. कारण देवाचा आशीर्वाद खूप गरजेचा आहे आणि स्वामींची पूजा केल्याशिवाय माझा दिवस सुरुवात होत नाही किंवा संपतही नाही. तर आता गावावरून आल्यापासून खूप थकलेली आहे, आराम भेटला नाही. त्यात माझी सर्जरी झाली, त्यामुळं आराम अजिबात भेटला नाही. तर सगळ्यात अगोदर म्हटलं आज मेथी आणि भाजीच बनवूया, एवढंच, बाकी काही नाही बनवायचं. सगळ्यात आधी कढई गरम केली, त्यामध्ये तेल टाकलं, जिरे टाकले, लसूण टाकला, हळद टाकली आणि मेथी एकदम भाजून घेतली मस्तपैकी. त्यानंतर शेंगदाण्यामध्येच मिरच्या वाटून घेतल्या, कारण मिरच्या तिखट अजिबात नाही आहेत म्हणून शेंगदाण्यासोबत वाटून घेतल्या. आज थोडीशी ओलसर मेथी बनवणार आहे, अशी अंशच्या पप्पांना खूप आवडते म्हणून. तर त्या एक शेंगदाण्यामध्ये थोडंसं, ह्या कुटामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे म्हणून ते ओलसर झालेलं आहे. आणखीन थोडंसं पाणी घातलं आणि शिजवून घेतली. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ कसे वाटतात, काही चुका असतील तर सांगा, कारण चुका जोपर्यंत सांगणार नाही ना तुम्ही, तोपर्यंत मला कळणार नाहीत बरं का. आणि हो, नवीन असणाऱ्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि अशी मेथी कोण कोण कशी बनवतं मला नक्की सांगा. अशी मेथी तुम्हाला आवडते का मला नक्की सांगा. आणि हो, धन्यवाद. व्हिडिओ बघितल्याबद्दल लाईक करा.